बहुजन इंडिया न्यूज टुडे मध्ये आपलं स्वागत आहे। आता जाणून घेऊया ताज्या घडामोडी। शॉर्ट सर्किटमुळे पिंपळगव्हाण येथे भीषण आग, शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान, नगरपरिषदेच्या अग्निशमन व गावकऱ्याच्या कर्तव्यदक्षपणामुळे पुढील अनर्थ टळला। आपण पाहत आहोत बहुजन इंडिया न्यूज टुडे। चला तर पाहूयात उर्वरित बातमी। अंजनगाव तालुक्यातील पिंपळगव्हाण येथे शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत 4 शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। गजानन अघळते, राजाभाऊ अघळते, गजानन महानकर आणि साहेबराव अघळते यांच्या गुरांच्या गोठ्यांना ही आग लागली। या दुर्घटनेत शेती उपयोगी साहित्य आणि गुरांचा चारा जळून खाक झाला आहे। मिळालेल्या माहितीनुसार पिंपळगव्हाण येथे दुपारी 1:30च्या सुमारास अचानक शॉर्ट सर्किट झाल्याने ठिणगी होऊन गोठ्यांनी पेट घेतला। उन्हाचा कडाका असल्याने आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले। आगीची भीषणता पाहून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। या घटनेची माहिती मिळताच अंजनगाव नगरपरिषदेची अग्निशमन गाडी घटनास्थळाकडे रवाना केली। अग्निशमन दलाच्या जवानांनी आणि गावकऱ्यांनी अथक प्रयत्न करून आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले। गावकऱ्यांच्या तत्परतेने आग अधिक पसरण्यापासून रोखली गेली आणि पुढील मोठा अनर्थ टळला। घटनेची माहिती मिळताच रहिमापूर पोलीस घटनास्थळी पोहोचले। आगीच्या या संकटात सर्वस्व गमावलेल्या शेतकऱ्यांचे महसूल विभागाने तातडीने पंचनामे करावेत आणि त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे।